Hello student, how are you? We are going to today instead of science we will get mathematics, math first and this example carries 4 marks. हे उदाहरण तुम्हाला किती मार्काचं आहे? 4 मार्काचं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं आहे. क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय सूत्र आहे? पाय आर स्क्वेअर. वर्तुळाचा परिघ 2 पाय आर आहे का नाही? राईट अँगल ट्रायंगल 1/2 इंटू लेंथ बेस इंटू हाईट आहे का नाही? आणि त्याच्यावरच तुम्हाला साईन कॉस टॅन सेक कोसेक कॉट आहे का नाही? भरपूर असं आहे. त्याचप्रमाणे आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. वृत्तचित्तीचे क्षेत्रफळ काय होईल? पाय आर स्क्वेअर एच. एच म्हणजे हाईट वरती, म्हणजे ही जी हाईट आहे ती. व्हॉल्यूम आणि एरिया हे वेगळे. व्हॉल्यूमला युनिट काय लिहितात मुलं माहिती आहे का? सेंटीमीटर वर्ग. चूक. ज्यावेळेस आपण व्हॉल्यूम काढतो ना एखाद्या वस्तूचं, पदार्थाचं, तर ते क्युबिक सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा घन. आणि क्षेत्रफळ काढतो तेव्हा वर्ग करा मित्र हो. व्हॉल्यूम काढतो तेव्हा घन म्हणजे तिसरं घात, आणि वर्ग काढतो तेव्हा वर्ग. लक्षात ठेवा, ही व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स विच इज गोइंग. टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द फॉलोइंग. पी आर इज इक्वल टू 17, पी एस इज इक्वल टू 13, पी एस लंब आहे तिथे. पी क्यू इज इक्वल टू 11. पी क्यू किती आहे? 11 आहे. आणि क्यू एस इज इक्वल टू एस आर. हे बघा बरोबर कोणा करून दिलेले आहेत. पी एस इज इक्वल टू पी एस. क्यू एस आणि एस आर ह्या एकरूप बाजू आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला कोणत्या थेरमनुसार तुम्हाला हे उदाहरण सोडवायचंय? We have to solve this example with the help of Apollonius theorem. Apollonian theorem म्हणजे याचा जो थेरम आहे अपोलोनियसचं, सिद्धता, त्याच्यावरनं तुम्हाला हे उदाहरण 4 मार्कासाठी आहे आणि यू विल गेट 4 मार्क्स. ओके. मग आता बघा स्क्वेअर कसा या ठिकाणी असे जे आहेत ना दोन, त्याला नावं दिलेले आहेत ना. पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. हे बघा, पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर झालं. आणि मग 2 क्यू एस वर्ग अधिक 2 पी एस वर्ग. हे बघा, 2 पी एस वर्ग अधिक 2 एस आर वर्ग. क्यू एस घ्या किंवा एस आर घ्या, 2 ने मल्टिप्लाय करा. ह्या समीकरणामध्येच तुमचं उत्तर येणार मित्रांनो. या पी क्यूच्या बाजू दिल्यात, पी आरचं दिलंय, पी एस दिलंय आणि एस आर. अपोलोनियमच्या सिद्धतेनुसार 11चा वर्ग अधिक 17चा वर्ग बरोबर 2 गुणिले 13चा वर्ग अधिक 2 गुणिले एस आरचा वर्ग. 11चा वर्ग 121, 17चा वर्ग 289 आहे का नाही? आणि 13चा वर्ग 196, 2 गुणिले 196 नाही 169, 14चा वर्ग 196 आहे. आणि 2 मल्टिप्लाय एस आर वर्ग. एस आर काढायची आहे तुम्हाला, बरोबर. यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एस आर. ओके मित्र हो. मग ॲड 121 प्लस 289 विल गेट 410 is equal to multiply these 2 multiply 169 will get 338 plus 2SR square. Now this figure will goes left hand side will get minus sign. हे बघा मायनस साईन मिळालं हिला. हे धन होतं तर इकडे मायनस आलं, वजा. 410 मधून 338 घालवले इज इक्वल टू हे जसेच्या तसे उजव्या बाजूला राहिले बघा 2 SR वर्ग. आहे का नाही? काही नाही, खाली खाली जायचं, स्टेप बाय स्टेप यू विल गेट हाफ 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 मार्क्स. आणि याची मायनस झाली 72 इज इक्वल टू 2 SR वर्ग. आता हे 2 मल्टिप्लाय इकडे केल्यावर काय होईल? डिवायडेड. काय होईल? डिवायडेड. 72/2 इज इक्वल टू SR स्क्वेअर. आणि मग
एस आर स्क्वेअर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. टेक द स्क्वेअर रूट ऑफ ईच साइड विल गेट एस आर इज इक्वल टू √36. इंग्लिशमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये पण ऐका. मग आता या ठिकाणी √36 माहिती आहे तुम्हाला काय, एस आर इज इक्वल टू 6 आणि म्हणून एस आर इज इक्वल टू 6 आली. ही बाजू 6 म्हणजे क्यूएस सुद्धा किती आली, 6 आली. असे बरेचसे उदाहरणं आहेत. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. ओके, तुमच्या वहीमध्ये मॅथमॅटिक्सच्या वहीमध्ये लिहून ठेवा. थँक्यू, बाय.